तर आज बारामतीमध्ये पवार विरुद्ध पवार असा सामना पाहायला मिळाला आहे। त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। नवी पिढी जोपर्यंत जबाबदारी घेण्यास सक्षम होत नाही तोपर्यंत मी डोळे मिटणार नाही असं पवार साहेब म्हणाले। हे वक्तव्य पुन्हा करू नका, शरद पवारांवर बोलताना रोहित पवार भावुक झाले होते। भावनिक झालेल्या रोहित पवारांना अजित पवारांचा टोला, रोहित पवारांची नक्कल करत अजित पवारांकडून रडीचा डाव असा उल्लेख। अजितदादांना हृदय नाही त्याला आम्ही काय करणार, लहानपणापासून ज्यांनी सांभाळलं त्यांना सोडून गेले। रोहित पवारांचा अजितदादांवर पलटवार। मतदानाची गरिबांना 3,500 तर श्रीमंतांना 5,000 रुपयांचं वाटप। रोहित पवारांचा गंभीर आरोप। लोकसभेचं तिकीट मागितलं असतं तर दिल खोलके दिलं असतं। रोज आमच्या घरातली उणीधुणी काढतात। आरेला कार्यक्रम म्हणायला ताकद लागत नाही, गप्प बसायला लागते। सुप्रिया सुळेंचा अजित पवारांवर हल्ला बोल। काही जण म्हणतात संसदेत गेल्यापासून अजितदादाच पर्स घेणार का? तुमचे पती सदानंद सुळे देखील पर्स घेऊन बसतात का? खूप बोलता येतं पण आपलेच आहेत म्हणून बोलत नाही। अजित पवारांचा सुळेंवर निशाणा। आधी म्हणायचे राष्ट्रवादी करप्ट पार्टी, आता म्हणतात मुलीमुळे पार्टी फुटली। आमची पार्टी भ्रष्टाचार मुक्त केल्याबद्दल आभार। सुप्रिया सुळेंचा मोदींवर निशाणा। एवढंच सांगतो, तुमचा निर्णय बारामतीच्या हिताचा असेल। जोपर्यंत आपण सगळे एक आहोत तोवर बारामतीकरांना कुणीही धक्का लावू शकत नाही। सांगता सभेत शरद पवारांचं वक्तव्य। घसा बसल्यामुळे अवघ्या 5 मिनिटात पवारांनी भाषण संपवलं। सत्तेचं माज दाखवून कोणी दमदाटी करत असेल तर हा शरद पवार तुमच्यासोबत आहे। काही लोक सहकार्य केलं तर शेतीला पाणी देणार म्हणतात। शेतीचं पाणी तुमच्या बापजाद्याची इस्टेट नाही। शरद पवार यांचा अजित पवार आणि दत्तात्रय भरणेंवर निशाणा। तू ज्या शाळेत शिकतो त्या शाळेचा मी हेडमास्टर। काही जण पहिल्यांदा आमदार झाले तरी इतकी वटवट करायला लागले। ज्याला झेडपीचं तिकीट देण्यास साहेबांनी विरोध केला त्याला मी तिकीट दिलं। अजित पवारांचा रोहित पवारांवर पलटवार।